चला, आजचा टॉपिक आहे आपला चॅनल सेक्शन. लास्ट लेक्चर मध्ये आपलं सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल आय सेक्शन, तसंच एल सेक्शन आणि त्याच्या आधी टी सेक्शन एवढं आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आता लास्ट सेक्शन जो आहे आपला रेक्टँगल पासून तयार होणारा, आतापर्यंत आपण टी सेक्शन स्टडी केला, बरोबर. त्याच्यानंतर आय सेक्शन बघितला, त्याच्यानंतर आय सेक्शन सुद्धा बघितला. एकामध्ये सिमेट्रिकल आणि एकामध्ये आपण अनसिमेट्रिकल बघितला होता. त्याच्यानंतर एल सेक्शन एक स्टडी केला, चालतंय. मग याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं, एल सेक्शन जो होता तो ना एक्स एक्सिसला सिमेट्रिक होता ना वाय एक्सिसला सिमेट्रिक होता. मग याच्यामध्ये आपण x1 x2 x बार, y1 y2 y बार असे दोन्ही साईडने आपण त्याला सॉल्व्ह केलं होतं, बरोबर आहे. आणि आय सेक्शन मध्ये सुद्धा आपल्याला एकाच साईडने सिमेट्रिकल होता, दुसऱ्या साईडने तो अनसिमेट्रिकल असल्यामुळं सेम कम्प्लीट पॅरलल एक्सिस थेरम आपण तिथं यूज केला. आता चॅनल सेक्शनलाच आपण काय म्हणतो, सी सेक्शन, बरोबर आहे. चॅनल सेक्शनला शॉर्ट मध्ये काय म्हणतो आपण, सी सेक्शन. आता ह्याच्यामध्ये पण परत दोन टाईप आपण पाडू शकतो, एक सिमेट्रिकल आणि एक अनसिमेट्रिकल. जास्त करून बघा, सिमेट्रिकल जर आला तर जसं आपलं आय सेक्शन होता सेम त्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार. बघा, याच्यामध्ये सुद्धा आपण दोन पार्ट पाडू. सी सेक्शन मध्ये सुद्धा एक आहे सिमेट्रिकल आणि एक आहे अनसिमेट्रिकल, बरोबर आहे. सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. आता जर आपल्याकडं सिमेट्रिकल सी सेक्शन आला, बरोबर आहे, सिमेट्रिकल सी सेक्शन जर आला, बघा पुन्हा एकदा सांगतो, आपण जेव्हा आय सेक्शन शिकलो होतो त्याच्यामध्ये दोन पार्ट बघितले होते, एक सिमेट्रिकलचा आणि एक अनसिमेट्रिकलचा. अनसिमेट्रिकल आय सेक्शन आपण पॅरलल एक्सिस थेरमनं सॉल्व्ह केला होता आणि सिमेट्रिकल आय सेक्शन आपण डायरेक्ट हॉलो रेक्टँगल ऍज्युम केलं होतं. तर सी सेक्शन सुद्धा तसंच आहे बघा. जर सिमेट्रिकल आलं तर त्याला ऍज्युम ऍज हॉलो रेक्टँगल, ऍज्युम ऍज हॉलो रेक्टँगल. काय ऍज्युम करायचं त्याला, हॉलो रेक्टँगल ऍज्युम करायचं. आता ते डिपेंड करतं की तो एक्स एक्सिसला सिमेट्रिकल आहे का वाय एक्सिसला. एक्सला सिमेट्रिकल असेल तर आय एक्स एक्स भेटन, वायला असेल तर आय वाय वाय, पण जास्त करून आपल्याकडे एक्स एक्सिस साठीच असतो. तर हे लक्षात ठेवा एक पॉइंट. जे आपण आय सेक्शन मध्ये असंच लिहिलं होतं बघा, सुरुवात आपण अशीच केली होती. सिमेट्रिकल असन तर त्याला ऍज्युम ऍज अ हॉलो रेक्टँगल, आणि अनसिमेट्रिकल जर आला, बरोबर आहे, जर अनसिमेट्रिकल आला तर तिथं यूज करायची पॅरलल एक्सिस थेरम. काय यूज करायचं तिथं, पॅरलल एक्सिस थेरम. तर यो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा. कारण की काय होतं, आपण जेव्हा एक्झामला जाणार तर आपल्या माइंड मध्ये भरपूर क्वेश्चन असतात, बरोबर आहे, आणि आपण होऊन जातो कन्फ्यूज. एखादी जर नवीन डायग्राम आली तर आपण काय होतो, तिथं कन्फ्यूज होतो. म्हणून असे जे शॉर्ट पॉइंट आहे या असे लिहून ठेवा. या असं कुठं बुकमध्ये लिहिलेलं नाहीये बरं. बुकमध्ये कुठंच असं तुम्हाला लिहिलेलं दिसणार नाहीये की कधी कोणता रूल यूज करायचा. त्यासाठी सिंपल ट्रिक सांगायलो की जर आय सेक्शन आणि सी सेक्शन पैकी कोणताही सेक्शन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला तर सगळ्यात पहिले त्याला चेक करायचं सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल असन तर त्याला काय तयार करायचं, त्याचा हॉलो रेक्टँगल तयार करायचा. अनसिमेट्रिकल असेल तर जे आपले रूल आहे लगेच x1 x2 x बार, y1 y2 y बार, त्याच स्टेप आपल्या ज्या एल सेक्शनच्या होत्या, एल सेक्शन आणि सी सेक्शन सेम आहे असं लक्षात ठेवा. एल सेक्शन आणि सी सेक्शन सेम असणार केव्हा, जेव्हा तो अनसिमेट्रिकल. एल सेक्शन आपला पूर्णपणे अनसिमेट्रिकल असतो, बरोबर आहे. आपण एल सेक्शन बघितला होता, तो ना एक्स ला पॅरलल होता ना वाय ला पॅरलल होता, बरोबर आहे. एक्स ला पॅरलल नव्हता आणि वाय ला पण. मग ह्याच्यामध्ये आपण काय केलं, आता वरती अजून एक जोडून टाकला. तर ह्यो पण बघा, एक्स मध्ये बी तुम्ही कट केला, वरचा खालचा पार्ट सेम नाहीये. ह्यो मोठा रेक्टँगल आहे, ह्यो छोटा रेक्टँगल आहे. आणि तुम्ही व्हर्टिकली जरी कट केलं त्याला, व्हर्टिकली जरी कट केलं तर लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही अनइक्वल आहे. म्हणजे नेहमी कसं राहणार आहे,
अनसिमेट्रिकल, मग यल सेक्शनच्या पूर्ण स्टेप इथं वापरायच्या. ज्या आपल्या यल सेक्शनच्या स्टेप होत्या त्या पूर्ण इथं युज करायच्या अनसिमेट्रिकल मध्ये. आणि ज्या आपल्या आय सेक्शन मध्ये आपण सॉल्व्ह केलं होतं, पण इथं एक छोटासा बदल होणार आहे. हॉलो रेक्टँगलनी तर फक्त आपल्याला आय एक्स एक्स भेटणार, बरोबर आहे. हॉलो रेक्टँगलला फक्त आपल्याला आय एक्स एक्स भेटन. आय वाय वाय साठी आपल्याला पुन्हा एकदा पॅरलल एक्सिस थेरम वापरावं लागेल. चालतं. चला, यो पॉईंट समजला इथपर्यंत की सिमेट्रिकल सेक्शन असन, सी सेक्शन असन तर तिथं हॉलो रेक्टँगल ऍज्युम करायचं, आणि अनसिमेट्रिकल असन तर पॅरलल एक्सिस थेरम यूज करायचा. तर पहिला सेक्शन आपण सिमेट्रिकल बघू. पहिला कोणतं बघू आपण? सिमेट्रिकल सेक्शन बघू. चला, डायरेक्ट प्रॉब्लेम घेतो याचा. चालतंय, डायरेक्ट आपण प्रॉब्लेम सुरू करू. फाईन आय एक्स एक्स अँड आय वाय वाय, आणि याची डायग्राम त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे बघा. डायरेक्ट डायग्राम आपल्याला क्वेश्चन मध्ये देऊन ठेवली. असा आपल्याला सी सेक्शन दिला आणि डायमेन्शन इथं देऊन ठेवले बघा. हे सर्व डायमेन्शन एम मध्येच आहे. मी नुसतं इथं आकडे लिहितो, इथं समजून घ्या. आता मध्ये आहे हे सर्व. चालतं. 80 mm, 20 mm. ट्वेंटी, 60 आणि हा 20. चला, सी सेक्शन ड्रॉ करा सर्वांनी. डायमेन्शन तुम्हाला सगळे दिलेले आहे, आणि वरचा पार्ट आणि खालचा पार्ट आपल्याला सेम दिसतोय बघा. हाच रेक्टँगल वरती आहे, बरोबर आहे. आणि जी आपली थिकनेस आहे बघा प्रत्येक याची 20-20-20च आहे, बरोबर आहे. वेट जी आहे ती इथपर्यंत 80 आहे. बरं, नीट बघा. इथून इथपर्यंत 80 दिलेली आहे आपल्याला. चालतं, इथून इथपर्यंत किती दिलेली आहे? 80 दिलेली आहे. मग जर आपण जर म्हटलं, आता बघा यो तर सिमेट्रिकल आहे, त्यांनी वरचे डायमेन्शन दिले का? नाही दिले. आणि जेवढा खालचा रेक्टँगल आहे वरचा बी तिथपर्यंत, याचा अर्थ काय झाला की दोन्ही सेमच आहे. म्हणजे हा आपला झाला सिमेट्रिकल सेक्शन. हा कोणता झाला? सिमेट्रिकल सेक्शन. इट इज सिमेट्रिकल सी सेक्शन. कोणता सेक्शन झाला तो? सिमेट्रिकल सी सेक्शन. मग याला काय म्हणायचं? ऍज्युम ऍज हॉलो रेक्टँगल. ऍज्युम ऍज हॉलो रेक्टँगल. सिमेट्रिकल सी सेक्शन आहे, त्याला आपण ऍज्युम करू की हा काय आहे? हॉलो रेक्टँगल आहे, असं आपण इथं ऍझम्पशन घेऊ. बघा, मग इथून ही डायग्राम जर आपण क्लोज केली, चालतंय, इथून आपण ही डायग्राम क्लोज केली. हा मधला छोटा रेक्टँगल आणि बाहेरचा हा मोठा रेक्टँगल. बघा, यो जो पार्ट आहे मधला, यो झाला छोटा रेक्टँगल, आणि यो बाहेरचा कम्प्लीट जो आहे तो मोठा रेक्टँगल. मग ही जी पूर्ण झाली इथून इथपर्यंत ही झाली आपली विड्थ. बघा, आता इथून इथपर्यंत पूर्ण आपली विड्थ राहणार बी ची व्हॅल्यू, आणि इथून इथपर्यंत पूर्ण राहणार डी ची व्हॅल्यू. चालतं. कॅपिटल बी आणि कॅपिटल डी. तर मी तर लिहितो, कॅपिटल बी ची व्हॅल्यू सांगा तुम्ही किती आहे, आणि कॅपिटल डी. चला, कॅपिटल बी ची व्हॅल्यू सांगा आणि कॅपिटल डी ची व्हॅल्यू सांगा. चला, बी आणि टी टाईप करा किती आहे. बरोबर, करेक्ट. कॅपिटल बी आणि कॅपिटल डी बरोबर, दोन्ही सुद्धा किती आहे? 100-100. करेक्ट, व्हेरी गुड. बघा, हे 20 आणि हे 80 दोन्ही मिळवले तर किती झालं? 100. 100 mm कॅपिटल बी आणि 100 mm कॅपिटल डी. 100 कसं? तर हे 20, हे 60 आणि हे 20 पूर्ण इथून इथपर्यंत पूर्ण किती आहे? 100 mm. आता हा जो आतला रेक्टँगल आहे, यो वाला आतला जो रेक्टँगल आहे,
याचे डायमेन्शन सांगायचे तर यो किती दिसतोय बघा 80 दिसतोय इथं. यो रेक्टँगल 80 आणि विड्थ किती आहे बघा 60. विड्थ किती आहे, डेप्थ किती आहे 60. डी ची व्हॅल्यू 80 mm आणि डी ची व्हॅल्यू 60 mm. डी ची व्हॅल्यू 60 mm. आणि बघा एक्स एक्सिसला सिमेट्रिकल आहे डायग्राम. एक्स एक्सिसला कशी आहे, सिमेट्रिकल आहे. जर आपण असं हॉरिझॉन्टली कट केलं, बरोबर आहे, एक्स एक्सिसला सिमेट्रिकल आहे, दिसते इथं सिमेट्रिकल सी सेक्शन अबाउट एक्स एक्सिस. इथं लिहितो मी अबाउट एक्स एक्स एक्सिस. कोणत्या एक्सिसला सिमेट्रिकल आहे, एक्स एक्सिसला. यो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे बरं. कोणत्या एक्सिसला सिमेट्रिकल ही डायग्राम, एक्स एक्सिसला. म्हणून आपण याला हॉलो रेक्टँगल अजून केलं तर इथं याचा आय एक्स एक्स आपल्याला काढता येणार. फॉर्म्युला आहे बीडी क्यूब बाय 12 मायनस स्मॉल बीडी क्यूब बाय 12. बरोबर आहे. जो आपला आय सेक्शन होता तोच सेम पॅटर्न आहे, फक्त आय सेक्शन मध्ये हा रेक्टँगल मध्ये असतो, ह्यो साईडला सरकला. पूर्ण तर सेमच होतं. आपण एवढं जे असं याच्यामधून ही विड्थ मायनस करायचो, ते पूर्ण 100 होतं, ही 20 सोडून दिले, किती उरले 80, हे किती उरले 60. पुट करा इथं व्हॅल्यू. मोठा बी 100, मोठा डी 100 क्यूब डिवाइड बाय 12, छोटा बी 80, छोटा डी 60 क्यूब डिवाइड बाय 12. इथून आपल्याला भेटला आय एक्स एक्स. संपला आय एक्स एक्स पर्यंतचा प्रॉब्लेम. इथून आपल्याला भेटणार आय एक्स एक्स ची व्हॅल्यू किती येते बघा. चला आय एक्स एक्स सांगा बरोबर अक्षय. करेक्ट. चला बाकीच्यांचं आलंय का सेम. 6.89 10 to the power 6 बरोबर ओंकार, करेक्ट आहे. 6.89 into 10 to the power 6 mm raised to 4. चला समजलंय सर्वांना. मग याचा अर्थ काय झाला की जर आपल्याला आय सेक्शन आणि सी सेक्शन जर एक्झाम मध्ये आला, इथून पुढे लक्षात ठेवा बघा. रिपीट का सांगतोय, कारण की आपल्याला एक्झाम मध्ये पॉइंट आठवले पाहिजे, तेव्हाच आपला 100% प्रॉब्लेम बरोबर येणार. जेव्हा पण आय सेक्शन आणि सी सेक्शन क्वेश्चन येणार, तिथं तुम्हाला सगळ्यात पहिले चेक करायचंय यो पॉइंट सिमेट्रिकल आहे का नाही. सिमेट्रिकल असन लगेच आय एक्स एक्स काढून घ्या, आणि जर सिमेट्रिकल नसन तर आपला जो बेसिक रूल आहे x1 x2 y1 y2 ते आपलं सुरू करायचं 3 रेक्टँगल घेऊन. आलता. आता यो कोणाबद्दल झाला, एक्स एक्सिसला सिमेट्रिक होता म्हणून आपण आय एक्स एक्स काढला. आता ही डायग्राम जर आपण बघितली वाय एक्सिस मध्ये तर सिमेट्रिक नाही दिसणार, बरोबर आहे. हीच डायग्राम आता वाय एक्सिस मध्ये बघितली तरी सिमेट्रिक दिसत नाही. आणि वाय एक्सिसला सिमेट्रिक नाही म्हणून मग वाय आय वाय वाय डायरेक्ट नाही भेटणार. तिथं काय वापरावं लागेल आपल्याला, अनसिमेट्रिकल वाय एक्सिस साठी तर पॅरलल एक्सिस थेरम. काय यूज करावं लागेल आपल्याला तिथं, पॅरलल एक्सिस थेरम वापरावं लागेल. चालतंय. चला बघू पुन्हा एकदा सी सेक्शन काढतो इथं. हे झाला सी सेक्शन. याला आता हॉरिझॉन्टली जोडून घेऊ आपण. हे जोडलं व्यवस्थित आपण हॉरिझॉन्टली. चालतं. हॉरिझॉन्टली जॉईन केलं आणि आता याचे डायमेन्शन लिहून घेऊ इथं. आता पूर्ण बघा बरं, मी काय म्हणालो, कम्प्लीट जो होता तो किती होता आपला 100. व्यवस्थित डायमेन्शन लिहायचे. घाईमध्ये चुकून आपण 80 लिहिणार, त्या 80 लिहिलं तर चुकलं बरं. पहिला जो रेक्टँगल आहे बघा एवढा आहे ना असं पूर्ण, चालतं. ते पूर्ण डायमेन्शन 100 आहे. पूर्ण डायमेन्शन किती आहे 100 आहे, तर हे विसरू नका. चालतं. पूर्ण डायमेन्शन आपलं 100 आहे, तर इथं लिहितो मी 100 mm, इथं लिहितो मी 20 mm. समजला हा पॉइंट. सेम वरचा रेक्टँगल आहे 100 mm 20 mm, ये 20 आणि यो किती होता 60. चालतं. मधली जी विड्थ होती गॅप डेप्थ मधल्या रेक्टँगलची इथं दिली होती बघा. इथं असं आपल्याला 60 दिलेलं होतं. चालतं.
तर ते इथं लिहून घेतलं. आता तिन्ही रेक्टँगलला सेपरेट सेपरेट का बरं लिहिलं? कारण की आता आपल्याला आय वाय वाय फाइंड करायचं आहे. तर पहिल्या रेक्टँगलची सेंटर लाईन, दुसऱ्या रेक्टँगलची सेंटर लाईन आणि तिसऱ्या रेक्टँगलची सेंटर लाईन, बरोबर, असे 3 पॉईंट भेटणार आहे. आणि आपण आय वाय वाय जर काढायचा असेल तर आपण सगळ्या एक्सच्या व्हॅल्यू काढतो. म्हणजे इथं पहिले मी डायमेन्शन लिहितो बघा. यो पहिला रेक्टँगल आहे, यो दुसरा आहे, यो तिसरा रेक्टँगल आहे. तर ही झाली B1 ची व्हॅल्यू, ही झाली D1 ची व्हॅल्यू. याच्यात कोणाला अडचण नसेल, आता हे सर्वांना बेसिक माहिती आहे. ही झाली B2 ची व्हॅल्यू, ही झाली D2 साठी, ही झाली B3 आणि ही झाली D3. बघा, B1 D1, B2 D2, B3 D3 एवढे सगळे डायमेन्शन आपले क्लिअर आहे. याचा आपण सगळ्यात पहिले एरिया काढून घेऊ. तर फर्स्ट स्टेप आपली एरिया A1 B1 गुणिले D1 100 गुणिले 20 2000 mm². A2 B2 गुणिले D2 20 गुणिले 60 20 गुणिले 60 1200 mm². त्याच्यानंतर A3 B3 गुणिले D3 100 गुणिले 20 2000 mm². टोटल एरिया तिघांची बेरीज करा. A1 प्लस A2 प्लस A3 2 2 4 4 आणि 5 5200 mm². भेटलं आपल्याला A1 A2 आणि A3. चालतंय. काय काय भेटलं आपल्याला? A1 A2 आणि A3. इथपर्यंत आलो आपण. चला, बरोबर आहे, 5200 करेक्ट. आता पुढची स्टेप काय बघा, आपण आय वाय वाय काढायलो. मग जेव्हा पण आपण आय वाय वाय काढणार तेव्हा व्हॅल्यूज कोणाच्या काढावं लागते? यक्षच्या. आणखी बघा, पहिल्या रेक्टँगलचं वाय एक्सिस इथे येणार Y1 Y1, दुसऱ्या रेक्टँगलचा वाय एक्सिस इथे येणार Y2 Y2, तिसऱ्या रेक्टँगलचा इथे येणार Y3 Y3. त्याचा डिस्टन्स X1 X2 आणि X3 एवढे 3 पॉईंट आपल्याला काढायचे आहेत. आता बघा, X1 काढायचा, X2 काढायचा, X3 काढायचा. मग बघा, तिन्ही पण रेक्टँगल लेफ्ट साइडलाच टच आहे. बरं, तिन्ही पण रेक्टँगल लेफ्ट साइडलाच आहे. म्हणजे आपण काय करतो, एक्स मध्ये बी च्या अर्धा डिस्टन्स घेतो. म्हणजे समजा X1 काढायचं आहे तर आपण इथं लिहिणार B1 च्या अर्धा, X2 काढायचंय तर B2 च्या अर्धा आणि X3 काढायचंय तर B3 च्या अर्धा. बरोबर. आपण जेव्हा X काढतो तेव्हा B च्या व्हॅल्यू घेतो आणि जेव्हा Y काढतो तेव्हा D घेतो, व्हर्टिकल वाला. बरोबर. तर X काढायचं तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स घेत असतो. X1 साठी B1 च्या अर्धा करा, X2 साठी B2 च्या अर्धा करा, X3 साठी B3 च्या अर्धा करा. आणि लेफ्टला कोणी आहे का बघा बरं? कोणीच नाही. जसं आपलं L सेक्शन होता, L सेक्शन मध्ये जे आपण आय वाय वाय साठी केलं होतं त्याच स्टेप आहे. X1 X2 X3. आता व्हॅल्यू पुटअप करू. इथं लेफ्टला कोणीच नव्हतं. B1 100, 100 च्या अर्ध 50 mm. B2 20, 20 च्या अर्ध 10 mm. B3 100, 100 च्या अर्धा 50 mm. आणि लास्टला आपण काढणार X बार. A1 X1 प्लस A2 X2 प्लस A3 X3 डिवाइड बाय टोटल एरिया A. चालतं, व्हॅल्यू पुट करू आपण इथे. A1 ची व्हॅल्यू आहे 2000, X1 ची व्हॅल्यू आहे 50, A2 ची व्हॅल्यू 1200, बघा 1200, X2 ची व्हॅल्यू 10, A3 2000, X3 50 डिवाइड बाय 5200. इथून भेटन आपल्याला X बार ची व्हॅल्यू.
इथून आली आपली एक्स बारची व्हॅल्यू. बघा किती येतो एक्स बार. 40.769. बरोबर आलंय सर्वांचं. करेक्ट आहे. 40.76 करेक्ट. 40.76 mm. समजलं इथपर्यंतचा रूल. सी सेक्शन होता अनसिमेट्रिकल कोणाला वाय ऍक्सिसला. वाय ऍक्सिसला अनसिमेट्रिकल होता. आपल्याला जर आय वाय वाय काढायचं असेल तर पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावं लागते. पॅरलल ऍक्सिस थेरमचा रूल काय मग, पहिले एक्स बार पर्यंतची स्टेप, मग आता H1 H2 H3 आणि त्याच्यानंतर पॅरलल ऍक्सिस थेरम. चला आता इथं H1 H2 H3 ची व्हॅल्यू काढूया आपण. चला आता फाइंड करायचं आपल्याला H1 H2 आणि H3. हा झाला आपला एरिया. एरिया भेटला. आता फाइंड करू आपण H1 H2 H3. एक्स बार पण भेटला. H1 ची व्हॅल्यू बघा. आता H1 काढायसाठी आपल्याला करावं लागेल x1 मायनस एक्स बार. H2 साठी एक्स बार मायनस x2 आणि H3 साठी x3 मायनस एक्स बार. बघा डिफरन्स घ्यायचा. H1 साठी x1, H2 साठी x2, H3 साठी x3 आणि कोणाला मायनस करायचं एक्स बारला. जो काही डिफरन्स आहे ना ते आपला H1 H2 आणि H3. x1 होता 50. 50 मायनस 40.76. तेच इथं आहे 50 मायनस 40.76 आणि इथं 40.76 मायनस 10. x2 ची व्हॅल्यू किती आहे 10. 30.76 mm येणार आहे आणि येणार समजा 9.24. येतंय का बघा. 9.24 mm बरोबर करेक्ट. आणि 30.76. चालतं. आता लास्ट पॉइंट राहिला आपला कोणता, आय वाय वाय साठीचा. बघा सी सेक्शन जे आपलं एल सेक्शन होतं तेच दिसते सर्व. एरिया काढला, x1 x2 x3 काढला, एक्स बार काढला, H1 H2 H3 काढला. आता उरला लास्ट पॉइंट आपला आय वाय वाय. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय एक्सिस बाय parallel axis theorem. IYY is equal to D1 B1 cube by 12 plus A1 H1 square. पहिला रेक्टेंगल प्लस आता दुसरा रेक्टेंगल घ्या D2 B2 cube by 12 प्लस A2 H2 square आणि प्लस थर्ड रेक्टेंगल D2 D3 B3 सॉरी. थर्ड रेक्टेंगल घेऊ D3 B3 cube by 12 A3 H3 square. किंवा ये आणि ये सेमच आहे. तुम्ही एकदाच फाइंड करा, त्याला 2 न मल्टिप्लाय करा, मग ये प्लस करा, असं बी चालू शकतं. तर आता पहिल्या रेक्टेंगल पासून आपण सुरू करू. पहिल्या रेक्टेंगलची डेप्थ होती 20, विड्थ होती 100. 20 इंटू 100 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया होता 2000
आणि H1 होतं 9.24 चा स्क्वेअर. हा झाला फर्स्ट रेक्टँगल. प्लस सेकंड रेक्टँगलची डेप्थ होती 60, विड्थ होती 20. 60 इंटू 20 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 1200. H2 ची व्हॅल्यू 30.76 ब्रॅकेटचा स्क्वेअर. प्लस तिसरा रेक्टँगल जो आहे तर सेमच आहे, हीच व्हॅल्यू जी पहिल्या रेक्टँगल साठीची व्हॅल्यू आहे तीच थर्ड रेक्टँगल साठीची व्हॅल्यू आहे. बरोबर आहे, तीच व्हॅल्यू थर्ड रेक्टँगल आहे. तिन्ही ब्रॅकेट सॉल्व करू आणि लास्टला फायनल IYY ची व्हॅल्यू लिहून टाकू. पहिले येते बघा 1.8374 10 to the power 6. 1.8374 10 to the power 6. दोन्ही व्हॅल्यू एकच आहे. मधलं सॉल्व करू. 60 इंटू 20 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया 1200 इंटू 30.76 चा स्क्वेअर. ते येतं 1.1754 10 to the power 6. तिघांची बेरीज करू आता. 1.8374 प्लस ही व्हॅल्यू 1.1754 आणि प्लस ती व्हॅल्यू ते येतं 4.85 10 to the power 6 mm⁴. चला कॅल्सी मध्ये चेक करा सर्वांनी. कॅल्सी मध्ये चेक करा आलंय का? हेच 4.85 इंटू 10 to the power 6. बरोबर, 4.8502 10 to the power 6 करेक्ट आहे. चला बरोबर आहे. समजला पॉइंट सर्वांना? आता नेहमी लक्षात ठेवायचं, सी सेक्शन साठी आपण IYY फाइंड करणार आहे. जर आपल्याला सी सेक्शन दिला क्वेश्चन मध्ये तर IYY काढायची हीच स्टेप आहे, भले तिथं सिमेट्रिकल दिसो का अनसिमेट्रिकल दिसो. फक्त IXX साठी जर सिमेट्रिकल दिलेला असेल तर डायरेक्ट हॉलो रेक्टँगल अज्युम करायचा आणि IXX फाइंड करून घ्यायचं. चालतं? एवढं लक्ष ठेवा, सिमेट्रिकल सेक्शन आला एक तर IXX भेटून जाईल किंवा IYY भेटून जाईल. चालतं? चला आलंय सर्वांना. आता सेम क्वेश्चन सी सेक्शनचाच पण आता अनसिमेट्रिकल वाला बघू. चालतं? आता अनसिमेट्रिकल आला तर फक्त आपल्याला जो पहिली स्टेप आहे ती चेंज करावं लागेल. हॉलो रेक्टँगल घेता येणार नाही मग. चालतं? आता अनसिमेट्रिकल सेक्शनचा बघू आपण एक क्वेश्चन. फक्त आपल्याला हे झालंय का लिहून तुमचं? ज्यांचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि ज्यांना समजा कॅल्सी मध्ये उत्तर चुकत असेल तर त्यांनी मेसेज करा किंवा आता ऑफलाईन क्लास आपले सुरू होणार आहे. चालतंय? 7 तारखेपासून आपला ऑफलाईन क्लास सुरू होणार आहे. तर 7 तारखेपासून रेग्युलर या क्लासला ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा तुम्ही मग तिथं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते विचारू शकता. चालतं? लेट करू नका फक्त, कारण की ऑलरेडी आता भरपूर सुट्ट्या झाल्या तुमच्या. दीड महिना तरी झालेलाच आहे आता. चालतं? चला आता अनसिमेट्रिकल सी सेक्शन बघू. आता बघा, या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर खालचा जो रेक्टँगल दिसतोय तो थोडा मोठा आहे आणि वरचा रेक्टँगल थोडासा छोटा आहे. जर तुम्ही इथून व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर एवढा पार्ट बाहेर गेला, याचा अर्थ इथं हॉलो रेक्टँगल तुम्हाला वापरता येणार नाही. हे झाला अनसिमेट्रिकल. कसा? तर बघा, जर तुम्ही एक्स ऍक्सिस मध्ये याला कट केलं, एक्स ऍक्सिस मध्ये कट केलं
तर एवढा जो भाग आहे, बरोबर, एवढा जो पार्ट आहे, ह्यो आणि ह्यो पार्ट सेम दिसत नाही, बरोबर. ह्यो छोटा दिसतो, ह्यो मोठा दिसतोय, छोटा एल दिसायला, ह्यो मोठा एल दिसायला. याचा अर्थ हे सिमेट्रिकल नाहीये. हे कसं नाहीये? सिमेट्रिकल नाहीये. एक्स एक्सिस मध्ये हे सिमेट्रिकल नाहीये. चालतं. व्हर्टिकली कट केलं तर आपल्याला ऑलरेडी माहितीये व्हर्टिकल मध्ये तो कसाच सिमेट्रिकल नाहीये, बरोबर. इकडं 2 छोटे रेक्टँगल आणि इकडे ये 3 रेक्टँगल दिसायले, म्हणजे व्हर्टिकल मध्ये सुद्धा सिमेट्रिकल नाहीये. मग जो आपला यल सेक्शनची स्टेप होती तेच इथं वापरायचं, बाकी काहीच चेंज करायचं नाही. बघा मग याला डायमेन्शन लिहून घेतो पहिले. जे इथं क्वेश्चन डायरेक्ट डायग्राम दिलेली आहे, बरं, डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन मध्ये डायग्राम दिलेली आहे. हे पूर्ण जे डिस्टन्स आहे हे दिलं 100 mm कम्प्लीट डिस्टन्स, 100 mm दिलेलं आहे आणि तेच आपल्याला पाहिजे असतं. हे 10 mm दिलेलं आहे, वरचं सुद्धा येऊ, थिकनेस 10 mm दिला, वरची विड्थ दिली 60 mm, वरची विड्थ दिली 60 mm. त्याच्यानंतर मधली जी थिकनेस आहे ही दिली 10 mm, मधली जी थिकनेस आहे ती दिलेली आहे 10 mm. आणि ओव्हरऑल डेप्थ दिली पूर्ण वरून खालपर्यंत, पूर्ण ओव्हरऑल डेप्थ दिली 80 mm. पूर्ण वरून खालपर्यंत आपल्याला दिलेली 80 mm. तर अशी डायग्राम आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. चालतं. सगळ्यात पहिली डायग्राम ड्रॉ करा, अशी त्यांनी दिलेली आहे. याच्या बाजूला लगेच तुम्ही परत एकदा सेम डायग्राम ड्रॉ करायची, पण आता आपण त्याला किंवा याच्यामध्येच तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं तरी चालन. आपल्याला माहितीये की सी सेक्शन दिलेला असतो, एल सेक्शन असन, आय सेक्शन असन, टी सेक्शन असन. कोणताही सेक्शन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला, आपण एकच रूल फॉलो करायचा, त्याला हॉरिझॉन्टली जॉईन करायचं. चालतं. नेहमी लक्षात ठेवा हा पॉइंट. याला कसं जॉईन करायचं? हॉरिझॉन्टली. का बरं? कारण की आपल्याला सॉल्व्ह करायला आपल्याला सिंपल जातं, कारण की आपण प्रत्येक प्रॉब्लेम असाच सोडवला, मग तेच आपल्या माइंड मध्ये चालत असतं. म्हणून हॉरिझॉन्टली जॉईन केलं की इझी जाईल. असं नाही की व्हर्टिकली जॉईन केलं तर सॉल्व्ह करताना करता येईल, फक्त मग स्टेप बदलतील, थोड्याफार आपल्या स्टेप चेंज होईल. तर आपण काय केलं? हॉरिझॉन्टलीला जॉईन केलं. तर हॉरिझॉन्टली जॉईन केल्यानंतर आपल्याकडे इथं 3 रेक्टँगल तयार झाले. 1 नंबर, बरोबर, हे 2 नंबर आणि हा 3 नंबर. आता तिघांचे विड्थ आणि डेप्थ या डायमेन्शन आपण लिहून घेऊ. तर बघा, B1 D1, त्याच्यानंतर B2 D2, B3 D3, तिन्ही डायमेन्शन आपण इथं लिहून घेणार आहेत. बघा मग आता तिन्ही डायमेन्शन आपल्याला लिहायचे. पहिला रेक्टँगल बघितला, पहिल्या रेक्टँगलची पूर्ण विड्थ किती दिसायली? 100, आणि त्याची डेप्थ किती दिसायली? 10. डेप्थ किती दिसायली? 10. क्लिअर आहे सर्वांना? हे 100 mm आणि डेप्थ आहे 10 mm. याच्यात कोणाला अडचण नसन पहिल्या रेक्टँगल मध्ये. आता फक्त दुसऱ्या रेक्टँगल कडे थोडस लक्ष द्या. बघा, दुसऱ्या रेक्टँगलची जी विड्थ असते, ती जी थिकनेस आहे इथली, ती बघायची. ही विड्थ किती दिलेली? 10. इथं लिहून घेऊ 10. तुम्हाला यल सेक्शनच्या वेळेस मी सांगितलं होतं की सेकंड रेक्टँगलच्या डेप्थ मध्ये थोडस लक्ष द्यायचं. तर बघा, ही जी डेप्थ आहे ही आपली सेकंड रेक्टँगलची डेप्थ आहे. इथून इथपर्यंत ही डेप्थ. घाईघाईमध्ये आपण 80 जर घेतलं तर उत्तर आपलं चुकणार आहे, कारण की 80 वरून खालपर्यंत आहे, पूर्ण डेप्थ आहे. तर वरचे 10 आणि एक खालचे 10 हे सोडून द्यावं लागेल आपल्याला. मग 80 मधून वरचे 10 आणि खालचे 10 मायनस केलं तर हे किती उरले? 60. म्हणजे याची डेप्थ आली आपली 60 mm. आता वरच्या रेक्टँगल कडे येऊ. B3 60 दिसायली आणि त्याची डेप्थ 10 दिसायली. 60 mm, 10 mm. एवढं लिहून झालं. लगेच आपला एरिया फास्ट मध्ये काढायचा, कारण की त्यासाठी काही फॉर्म्युला वेगळा नाहीये. जसा आपण रेग्युलर यूज करतो, B1 गुणिले D1 100 गुणिले 10
1000 mm². A2 B2 गुणिले D2 10 गुणिले 60 600 mm². A3 B3 गुणिले D3 60 into 10 600 mm². A1 प्लस A2 प्लस A3 तिघांची बेरीज केली 600 600 1200 1200 हजार 2200 म्हणजे 2200 2200 mm². 2200 mm². चला एरिया पर्यंत काही अडचण नसन. डायमेन्शन पण सगळ्यांना समजले असतील. चला क्लिअर आहे. बरोबर आलाय सर्वांचा 2200 mm². हे झाला आपला एरिया. आता सगळ्यात पहिले आपल्याला आय एक्सेस काढायचा आहे. तर आता हॉलो रेक्टँगल नाहीये. आता आपल्याला काय अज्युम करायचं त्याला सेक्शनच. मग आपण Y1 काढणार, Y2 काढणार, Y3 काढणार. जे आय सेक्शन मध्ये यूज केले आपण फॉर्म्युले किंवा एल सेक्शन मध्ये वापरले तेच. चला आता पहिले आपण काढणार इथं Y1 जो की असणार D1 च्या अर्धा. नंतर काढणार Y2 जो की असणार D2 च्या अर्धा प्लस D1. आता मी डायरेक्ट काऊन लिहिलो कारण की आय सेक्शन सारखंच आहे आपलं. पहिला रेक्टँगल खाली आहे, दुसरा त्याच्यावरती आणि तिसरा त्याच्यावरती आहे. पहिल्या रेक्टँगल साठी D1 च्या अर्धा, त्याच्या खाली कोण नाही म्हणून काहीच ऍड करायची गरज नाही. दुसरा रेक्टँगल D2 च्या अर्धा, त्याच्या खाली पहिला रेक्टँगल आहे म्हणून त्याची डेप्थ. तिसरा रेक्टँगलच्या खाली दुसरा आणि पहिला रेक्टँगल आहे म्हणून त्याची डेप्थ त्याच्यामध्ये ऍड करणार. मग Y3 चा फॉर्म्युला बनणार इथं D3 च्या अर्धा प्लस D2 प्लस D1. फक्त व्हॅल्यू पुट करा. आता चला D1 होता आपलं 10 10च्या अर्ध 5 mm. D2 होता आपला 60 60च्या हाफ प्लस 10 40 mm. D3 आहे आपला 10 10च्या हाफ प्लस 60 प्लस 10 75 mm. आले का बघा Y1 Y2 Y3. 5 mm 40 mm 75 mm. समजलं. Y1 Y2 Y3 काढून घेऊ Y बार लगेच. Y बार फाइंड करू इथं. A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 डिवाइड बाय टोटल एरिया A. A1 होता 1000 मल्टीप्लाइड बाय 5. A2 होता 600 मल्टीप्लाइड बाय 40. परत A3 600 मल्टीप्लाइड बाय 75 डिवाइड बाय टोटल एरिया 2200. इथून भेटन आपल्याला Y बार ची व्हॅल्यू. बरोबर करेक्ट 33.64. बरोबर. चला करेक्ट. अक्षय, ओंकार, मयुरी, ऋतुजा, निकिता, प्रसाद, सौरभ. बरोबर. चला करेक्ट आहे 33.64. किती आली व्हॅल्यू Y बारची 33.64 mm. आलं इथपर्यंत. आता यो भेटला Y बार. Y1 Y2 Y3 ला मायनस करा. H1 H2 H3 काढा. चला H1 H2 H3 बघा किती येतं ते.
चला H1 येणार y बार मायनस y1, H2 येणार y2 मायनस y बार, H3 येणार y3 मायनस y बार. बघा 5, 33.64 यांची वजाबाकी 40, 33.64 यांची वजाबाकी 75, 33.64 यांची वजाबाकी. जर आपण y बार आणि y1 चा डिफरन्स घेतला 33.64 मायनस 5 तर येतं 28.64. y2 चं जर घेतलं 40 मायनस 33.64 6.36 mm आणि H3 जर घेतला 75 मायनस 33.64 ते तर 41.36 mm. आलं. H1, H2 आणि H3 ची व्हॅल्यू ही येते बघा. चला आली ही व्हॅल्यू H1, H2 आणि H3 ची. पहिल्या स्टेप मध्ये आपण y1, y2, y3 काढला, नंतर आपण y बार काढला, आता H1, H2, H3 काढला. आता काढायचं आपल्याला I XX B1 D1 क्यूब बाय 12 प्लस A1 H1 स्क्वेअर प्लस B2 D2 क्यूब बाय 12 प्लस A2 H2 स्क्वेअर B3 D3 क्यूब बाय 12 प्लस A3 H3 स्क्वेअर. चला मी व्हॅल्यू पुट करतो, डायरेक्ट कॅल्सी मध्ये पुट करा. B1 होता 100, D1 होता 10, त्याचा क्यूब डिवाइड बाय 12. त्याचा एरिया आला बघा A1 पहिल्याचा 1000, H1 किती आलेला आहे 28.64 चा स्क्वेअर. हे झाला फर्स्ट रेक्टँगल. हे झाला आपला फर्स्ट रेक्टँगल. प्लस B2 D2 क्यूब बाय 12 10 into 60 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2 600, H2 किती आहे बघा 6.36 चा स्क्वेअर. हे झालं सेकंड रेक्टँगल. आणि असं जाता थर्ड रेक्टँगल साठी B3 D3 60 into D3 ची व्हॅल्यू 10 चा क्यूब डिवाइड बाय 12. A3 होता 600 आणि H3 आलेला आहे 41.36 चा स्क्वेअर. इथून भेटन आपल्याला IXX ची व्हॅल्यू. चला फाइंड आउट करा IXX. चला IXX काढा लवकर. आणि ज्यांना कंप्लीट जर जमत नसन पुट करायला तर एक एक ब्रॅकेट सॉल्व करा. चालतंय. एक एक ब्रॅकेट सॉल्व करून त्याची व्हॅल्यू लिहा. चला आलंय कोणाचं. एक एक ब्रॅकेट सॉल्व करू सांगा. चला आलंय. बरोबर अजय, करेक्ट. 2.064 बरोबर. करेक्ट अक्षय, बरोबर आहे.
2.06 इंटू 10⁶. करेक्ट आहे. चला 2.06 10⁶ mm⁴. करेक्ट आहे. 2.06 इंटू 10⁶ mm⁴. बघा आता IXX साठी आपल्याला एवढ्या साऱ्या स्टेप आपल्याला सॉल्व्ह करावं लागल्या. करेक्ट. सौरभ, ऋतुजा, ऋषी करेक्ट आहे. मयुरी बरोबर. 2.06 इंटू 10⁶. एवढ्या स्टेप आपण सॉल्व्ह केल्या. मागच्या प्रॉब्लेम मध्ये सिमेट्रिक होता तर लगेच सॉल्व्ह झालं हॉलो रेक्टँगल घेऊन, पण हा प्रॉब्लेम आपला हॉलो रेक्टँगलचा नव्हता म्हणून आपल्याला एवढ्या स्टेप सॉल्व्ह करावं लागल्या. आता सेकंड स्टेप आहे आपली IYY फाइंड करायची. चालतं. IYY फाइंड करायचंय. तर जे आपण ऑलरेडी आधी सोडवलं होतं मागच्या प्रॉब्लेम मध्ये सेम तेच. काय काय काढायचं आता बघा. x1 काढायचा, x2 काढायचा, x3 काढायचा. x1 b1 चा अर्धा, x2 b2 चा अर्धा, x3 b3 चा अर्धा. जे आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये केलं तेच, कारण की IYY सिमिलर स्टेप आहे. तर b1 किती होता बघा 100, 100 चा अर्धा येणार 50 mm. b2 किती होता आपला 10, 10 चा अर्धा 5 mm. आणि b3 होता 60, 60 चा अर्धा 30 mm. एकदा चेक करून घेऊ आपण b1 b2 b3. बघा b1 100, b2 10, b3 60. पहिला रेक्टँगल, दुसरा रेक्टँगल, तिसरा रेक्टँगल, तिन्ही लेफ्ट साईडलाच आहे. त्याच्या लेफ्टला कोणी नाही. जर कोणी असतं तर आपण जसं ते D1 D2 D3 तिथे ऍड केलं होतं तसं केलं असतं. कारण की बघा पहिल्याच्या वर दुसरा होता, दुसऱ्याच्या वर तिसरा होता, म्हणून आपण जसं वर चाललो तसे खालचे डिस्टन्स ऍड करायचो. पहिल्याच्या लेफ्टला कोणीच नाहीये, दुसऱ्याच्या लेफ्टला पण कोणी नाहीये आणि तिसऱ्याच्या लेफ्टला पण कोणी नाहीये, म्हणून इथं आपण काही ऍड नाही केलं. डायरेक्ट आपण b1 b2 b3 पुट केलं. आपल्याला x1 x2 x3 भेटलं. इथून काढायचं आपल्याला x बार, इथून काढायचं आपल्याला x बार. a1 x1, a2 x2, a3 x3 डिवाइड बाय टोटल एरिया A. a1 ची व्हॅल्यू 1000, x1 आलेला आहे 50, a2 ची व्हॅल्यू 600 आली होती बघा, x2 ची व्हॅल्यू 5, a3 ची व्हॅल्यू पण 600 आली होती, x3 ची व्हॅल्यू 30 डिवाइड बाय टोटल एरिया 2200. इथून भेटन आपल्याला x बार, आणि x बार भेटल्यावर h1 h2 h3 लागेल. बरोबर. x बार 85, नाही 85 नाही येत, 32.27 येतो. अक्षय बरोबर. करेक्ट. निकिता 32.27 बरोबर. ओंकार, ऋतुजा करेक्ट बरोबर. ऋषी, अमृता करेक्ट. अक्षय एकदा चेक कर काय चुकवलं. बरोबर. प्रसाद 32.27 करेक्ट आहे. 32.27 mm यो आला आपला x बार. चालतं. आता काढायचं आपल्याला h1 h2 h3. तर h1 साठी 32 आहे, यो 50 आहे. 50 मोठा आहे 32 पेक्षा, तर मी तर x1 मायनस x बार लिहून घेतो. h2 साठी x2 5 आहे, x बार 32 आहे. 32 मोठा आहे म्हणून x बार मायनस x2 लिहितो. यांनी फरक नाही पडत बरं. तुम्हाला फक्त याची वजाबाकी करायची. चालतं. x बारची आणि या व्हॅल्यूची वजाबाकी करायची आणि नेहमी उत्तर प्लस मध्ये लिहायचं. x3 x बार मायनस x3 लिहितो. बघा फॉर्म्युला तसं काही नाहीये. x बार मोठा आहे, x3 छोटा आहे म्हणून x बार मायनस x3 लिहिलं. करा यांची वजाबाकी. आता तुम्हाला h1 h2 h3 भेटून जाईल. $17.73 mm.
27.27 mm आणि 2.27. चला आलं असन H1 H2 H3. चला करेक्ट आहे 17.73, 27.27 आणि 2.27 बरोबर. मयुरी ओंकार प्रसाद करेक्ट. चला करेक्ट आहे. आता लास्ट स्टेप वाय फाइंड करायचे आपल्याला. लास्ट स्टेप राहिलेली आहे. D1 B1 cube by 12 plus A1 H1 square plus D2 B2 cube by 12 plus A2 H2 square, D3 B3 cube by 12 A3 H3 square. करू इथं व्हॅल्यू पुटअप. पहिल्या रेक्टेंगलची डेप्थ होती बघा 10, विड्थ होती 100 क्यूब डिवाइड बाय 12, एरिया होता 1000, एरिया 1000. H1 होतं बघा 17.73 स्क्वेअर प्लस D2 B2 क्यूब बाय 12 दुसऱ्या रेक्टेंगलची डेप्थ होती 60 mm बरोबर. दुसऱ्याची डेप्थ आहे 60, विड्थ ते 10. 60 इंटू 10 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 600 H2 आलेलं आहे 27.27 स्क्वेअर प्लस D3 B3 तिसऱ्याची डेप्थ होती 10, विड्थ होती 60, 60 चा क्यूब डिवाइड बाय 12, A3 600, H आहे 2.27 त्याचा स्क्वेअर. तिन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करा किंवा डायरेक्ट जर पुट करत असाल तर डायरेक्ट पुट करा आणि IYY ची व्हॅल्यू फाइंड करा. येणार आपलं फायनल आन्सर IYY. चला IYY फाइंड करा. फायनल आन्सर इथं आपण स्टॉप करू. वन 1.78 10 to the power 6. 1.78 into 10 to the power 6. चला करेक्ट आहे. करेक्ट आन्सर 1.78 10 to the power 6 mm raised to 4. चालतं बरोबर आहे. IYY चं फायनल आन्सर आलेलं आहे 1.78 into 10 to the power 6. चला करेक्ट. चालतं 7.6 पण चालतं, काही अडचण नाही. कोणाकोणाचं 7.6 आलेलं आहे 1.76 काही प्रॉब्लेम नाही. चालतं करेक्ट अक्षय बरोबर आहे. ऋषी करेक्ट बरोबर. ऋतुजा चालतंय. IYY चं फायनल आन्सर आलेलं आहे 1.78 10 raised to 6.